उमटतोय कालच्या बैठकीनंतर की जे उत्तर निवडणूक आयोग अधिकाऱ्यांनी दिलं ते हात झटकणारं उत्तर होतं, तर त्याच्याविषयी आज पुन्हा काही संवाद झाला का किंवा निवडणूक आयोगाने आपली भूमिका स्पष्ट केली का? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तोच आहे, कारण काल जेव्हा हे अधिकारी सगळे होते, दोन अधिकारी म्हणजे आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकारी, त्याची भेट जेव्हा घेतली गेली तेव्हा त्यांच्याकडून उत्तरं तीच देण्यात आली की हा मुद्दा माझ्याकडचा नाही आहे किंवा हा मुद्दा त्यांच्याकडचा नाही आहे असं सांगितलं जात होतं. आणि त्यानंतर त्यांनी एक प्रसिद्धी पत्रक देखील जारी केलं आणि त्या प्रसिद्धी पत्रकामध्ये त्यांनी हेच म्हटलंय, सारखंच उत्तर दिलंय की विरोधकांची आलेली जी काही शिष्टमंडळ जे काय आलेलं होतं त्या शिष्टमंडळाला उत्तर देण्यात आलंय, कारण त्यांनी जे मांडलेले मुद्दे आहेत ते आमच्या अखत्यारीत येत नाहीत, हेच त्यांनी स्पष्टपणे त्या प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे आज प्रसिद्धी पत्रकात काय म्हटलं यापेक्षा आता आमचे मुद्दे काय आहेत, तुम्ही निवडणूक आयोग आहात, निवडणूक आयोग जरी राज्य पातळीवरचं वेगळं असलं, केंद्रातलं इथलं वेगळं असलं तरीही एकच आहात आणि तुम्ही एकत्रितरित्या आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या. जर का तुम्हाला म्हणायचं आहे की मागच्या निवडणुकीत घोळ झाला तर मग मागच्या निवडणुकीमध्ये घोळ का झाला, ज्यांच्या अखत्यारीतला हा प्रश्न आहे त्यांनी आम्हाला उत्तर द्यायला हवं आहे आणि भविष्यामध्ये आमची जी काही मागणी आहे त्यासाठी त्या प्रश्नाला जे बांधील आहेत त्यांनी आम्हाला उत्तर द्यावं एकत्रितरित्या. म्हणूनच आज हे शिष्टमंडळ एकत्र येऊन निवडणूक आयोगाचे जे दोन्ही अधिकारी आहेत त्यांना भेटतात, त्यांच्याकडे हा प्रश्न मांडतात. पण उत्तर समाधानकारक मिळतंय का हे अद्यापही आपल्याला सांगता येणार नाही, कारण कदाचित विरोधकांचं समाधान झालेलं नाही आहे, त्यांचे प्रश्न अद्यापही सुरूच आहेत, त्यांचेच मुद्दे आतापर्यंत मांडले जातात. निवडणूक आयोगानं अद्याप कोणतं उत्तर त्यावर दिलेलं नाही आहे. जे सुरुवातीला हे शिष्टमंडळ गेलं त्यावेळेला त्यांनी फक्त त्यांचं म्हणणं मांडलेलं होतं, पण त्यानंतर विरोधकांकडून प्रश्न आणि सगळे मुद्दे उपस्थित केलेले आहेत आणि त्याच्यावरच चर्चा सुरू आहे. सुमित, आणि जसं तुम्ही या सगळ्याविषयी माहिती देताय की काल काय घडलं, आज काय घडलं, कोण कसा सूर उमटवत होतं या बैठकी दरम्यान, आता हा सगळा मुद्दा मतदार याद्यांमधला घोळ, मतचोरी अशा स्वरूपाचा आहे. राहुल गांधींनी टीका करायला सुरुवात केली आणि आता महाराष्ट्रापर्यंत हे लोण येऊन पोचलंय. आणि असं बघता मुळात कुठले राजकीय पक्ष अशा प्रकारे मतदार याद्या धुंडाळू शकतात का, चेक करू शकतात का, नियम काय सांगतात? खरं तर नियमांमध्ये प्रत्येकाला ज्या वेळेला मतदार यादी असते ती मतदार यादी बूथवर आपण गेल्यानंतर आपल्याला तिथे मिळते, बूथवरती आपलं नाव आहे का हे आपल्याला कळतं आणि त्या संदर्भातली यादी आधीच दिली जाते. हा निवडणुकीच्या प्रक्रियेचा भाग आहे आणि तो आतापर्यंत तसाच चालत आलेला आहे. पण निवडणूक प्रक्रियेमध्ये बूथवर जरी ही नावं आली असली किंवा बऱ्याचदा आली नसली तरी काही वेळेला मतदार याद्या गहाळ होतात किंवा इतर सगळ्या गोष्टी असतात आणि त्या गहाळ झाला की त्यानंतर मग सगळ्या लोकांना किंवा जे इतर याद्या आहेत त्या याद्यांमधील लोकांना तिथे मतदान करण्यासाठी गेल्यानंतर सांगितलं जातं की तुमचं मतदान इथे नाही आहे आणि मग त्यांना थांबावं लागतं. हा सगळा प्रक्रियेचा भाग आहे. पण काय होतंय, मतदार याद्यांमध्ये अचानक नावं वाढत आहेत, मतदारांमध्ये नावं वाढल्यानंतर मग त्यानंतर सगळ्या लोकांना तिथे बोगस मतदान होतं हे समजतं बूथ प्रमुखांना, त्यांच्याकडून तक्रार देखील केली जाते आणि तक्रार केल्यानंतर मग त्यांना सांगितलं जातं असं काही झालेलं नाही आहे, त्यांचं मतदान इथेच झालेलं आहे किंवा आता ते व्हीव्हीपॅट आहे, व्हीव्हीपॅटची मशीन असताना असं होणं अशक्य आहे. आणि विरोधकांचा तो सूर महत्त्वाचा आहे की व्हीव्हीपॅटमध्ये मतदान हे काही वेळेला चुकून दुसऱ्याला जातं, म्हणजे सत्ताधारी पक्षाला किंवा त्यांना एका विशिष्ट पक्षालाच हे सगळी मतं जातात असं विरोधकांचं म्हणणं आहे. आता वडेट्टीवार तोच मुद्दा तिथे मांडतायत. वडेट्टीवारांचं तेच म्हणणं आहे की व्हीव्हीपॅटमध्ये अचानक जर एका पक्षालाच आपण मतदान देत असलो, कोणते देत असलो की ते एकाच पक्षाला सगळं मतदान कसं काय जातं, हा त्यांचा एक प्रश्न आहे. दुसरं म्हणजे व्हीव्हीपॅटच्या ऐवजी तुम्ही बॅलेट पेपरवर निवडणुका का घेत नाही? जर इतर सगळे देश बॅलेट पेपरवर पुन्हा जर वळले असतील तर भारताचाच आग्रह का आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका न घेता व्हीव्हीपॅटवरच निवडणुका होतील? त्यामुळे त्याच्यावरती देखील आता सगळी चर्चा सध्या सुरू आहे. आणखी एक वडेट्टीवारांनी एक महत्त्वाचा मुद्दा आता इथे उपस्थित केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही सगळे पुरावे दिलेत आणि ते तुम्हाला पटतायत का? कारण व्हीव्हीपॅट तुम्ही घेत नाही म्हणजे सर्व पुरावे तुम्ही नष्ट कराल असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजेच व्हीव्हीपॅटवरच ते प्रश्न उपस्थित करतात. व्हीव्हीपॅट संदर्भात ज्या वेळेला प्रश्न उपस्थित केले जातात त्या वेळेला उत्तरं मिळत नाहीत किंवा हेच सांगितलं जातं की हे पारदर्शकपणे होत आहे, पण तसं होत नाही आहे. व्हीव्हीपॅटमुळे पारदर्शकपणे काही होत नाही आहे. सगळ्या गोष्टी व्हीव्हीपॅटमुळेच मतदानाचा आकडा बदलतोय किंवा इथेच एकाच पक्षाला ही मतं सगळी जात आहेत. आणि सुमित, पत्रकार परिषद साधारणपणे केव्हा सुरू होऊ शकते, म्हणजे बैठक संपलेली आहे का आणि कोण कोण या पत्रकार परिषदेला उपस्थित असणारे, संबोधित करणार आहे?
बैठक आता सुरू झाली, अजूनही सुरूच आहे. बैठक संपलेली नाही, कारण विरोधकांचे प्रश्न संपत नाहीत. विरोधकांचे अनेक मुद्दे आहेत आणि प्रत्येक वेगवेगळ्या पक्ष, आता तुम्हाला सांगतो, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्वतः उद्धव ठाकरे आहेत, राज ठाकरे मनसे प्रमुख आहेत, त्याचबरोबर राष्ट्रवादी पवार गटाकडून जयंत पाटील आहेत, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील आहेत, RPI खरात गटाचे स्वतः खरात देखील उपस्थित आहेत, तसंच आणखी इतर नेते रईस शेख देखील आहेत सपाचे. हे सगळे विरोधी पक्षाचे सगळेच नेते तिथे उपस्थित आहेत आणि हे सगळे नेते पत्रकार परिषदेला उपस्थित असतील. म्हणजे केवळ हे प्रमुख पक्षाचे प्रमुख नेतेच असतील असं नाहीये, त्यांचे इतर नेते देखील या पत्रकार परिषदेमध्ये असतील आणि म्हणूनच ही तयारी आपण बघतोय सध्या केली आहे. थोड्या वेळात म्हणजे जेव्हा हे सगळे मुद्दे संपतील किंवा त्यांची चर्चा पूर्ण होईल, त्यांचे मुद्दे ऐकले जातील किंवा त्यांना काही उत्तर दिलं जाईल, हे उत्तर दिल्यानंतर इथे पत्रकार परिषद होईल. महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षांची ही संयुक्त पत्रकार परिषद आहे आणि निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडणे, असं म्हणतच या मथळाखालीच ही पत्रकार परिषद होणार आहे आणि त्याचीच ही सगळी जय्यत तयारी आपण बघतोय केलेली आहे, पूर्ण तयारी झालेली आहे. पण जोपर्यंत निवडणूक आयोगाकडची बैठक संपत नाही, आपापले मुद्दे प्रत्येकाचे मांडले जात नाहीत, तोपर्यंत पत्रकार परिषद इथे सुरू होणार नाही. काही अंतरावर हे कार्यालय आहे. बरोबर. सुमित, तर काही क्षणामध्ये तुमच्याकडे पुन्हा येतो आणि अधिक माहिती घेऊ. तुर्तास धन्यवाद, तुम्ही ही माहिती दिलीत त्याबद्दल.